गडचिरोलीमध्ये जाणार आहोत। देवेंद्र फडणवीस बोलतायत। गॅस मोदीजींमुळे पोहोचला। आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर 50 कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरामध्ये नळ नव्हता, ज्यांच्यापर्यंत पाणी पोचत नव्हतं, ज्यांना विहिरीवर, नदीवर, तलावावर पाण्याकरता जावं लागायचं। अशा 50 कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं। आज आपण पाहू शकतो गरिबाकरता आयुष्यमान भारत सारखी योजना मोदीजींनी आणली। या योजनेच्या माध्यमातून देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा कुठलाही इलाज हा मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि आज हजारो लोकांना त्याचा फायदा झाला। त्यांचे ऑपरेशन असतील, त्यांचा इलाज असेल, त्यांचं मेडिकल मध्ये भरती असेल, प्रायव्हेट हॉस्पिटल मधली भरती असेल, सगळा इलाज मोफत करण्याचं काम हे मोदीजींनी केलं। आणि हे सगळं करत मोदीजींनी दुसरा चमत्कार काय केला तर मोदीजींनी दाखवलं की गरिबाचा विकास करूनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करता येते। 2013 साली आपला देश 11व्या क्रमांकावर होता। मोदीजींनी गरिबाची सेवा करून 11व्या क्रमांकावरनं तो 5व्या क्रमांकावर आणला आणि पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजी आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित करणार आहेत। आणि म्हणून मुठभर लोकांचं कल्याण नाही, गरिबाच्या कल्याणातून देशाचा विकास करण्याची ही जी एक नवीन प्रथा मोदीजींनी पाडली, त्यामुळेच जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून मोदीजींना केवळ भारतात नाही, आज जगातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून मोदीजींकडे पाहिलं जातं। आज आपण पाहू शकतो देशामध्ये केंद्र सरकारमध्ये आदिवासी मंत्रालयाला सर्वात जास्त निधी देणारा नेता कोणी असेल तर ते आमचे मोदीजी आहेत। आणि आत्ताच आमच्या आदिवासी समाजाकरता देशामध्ये 20,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी जाहीर केली आणि प्रत्येक आदिवासी गावापर्यंत, पाड्यापर्यंत, वाड्यापर्यंत, वस्त्यांपर्यंत सर्व प्रकारच्या सोयी पोचल्या पाहिजेत। याकरता सगळा पैसा केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मोदीजींनी केला। आज आमच्या ओबीसी करता, आमच्या 12 बलुतेदारांकरता, पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी 24,000 कोटी रुपयाची योजना आणली आणि या योजनेतनं पारंपरिक अशा प्रकारची त्या ठिकाणी जे काही लोक काम करतात त्या लोकांना कर्ज मिळालं पाहिजे, व्यवसाय करायला पैसा मिळाला पाहिजे, त्यांना अधिक कौशल्य मिळालं पाहिजे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे। म्हणून आमच्या ओबीसी आणि मायक्रो ओबीसी करता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या। आज आपण पाहू शकतो मोदीजींनी या देशामध्ये 50 कोटी लोकांना मुद्राचं लोन दिलं, ज्याला कोणी लोन देत नव्हतं। जो बँकेत गेला तर बँक म्हणायची तुमच्याकडे कोणी गॅरंटर आहे का, कोणी सरकारी माणूस तुमची गॅरंटी घेईल का तर तुम्हाला लोन देतो। अशा लोकांना बिना गॅरंटीचं लोन 50 कोटी लोकांना मोदीजींनी दिलं। आणि माझ्या माता भगिनींना मी सांगू इच्छितो या 50 कोटीमध्ये 31 कोटी महिला आहेत की ज्यांना मोदीजींच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळे महिलांनी एकदा मोदीजींकरता जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो त्यावेळेस केवळ पुरुष पायावर उभा राहतो, एक महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो। आणि म्हणून महिलांच्या पाठीशी उभे राहणारे प्रधानमंत्री म्हणून आज मोदीजींकडे आपण पाहतोय। एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवताना या देशामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम मोदीजींनी केलं। आताच अशोकरावांनी ज्याचा उल्लेख केला
रेल्वेची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, पुलांची कामं असतील, पोर्टची कामं असतील, एअरपोर्टची कामं असतील, हॉस्पिटलची कामं असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटीज असतील, 60 वर्षात 70 वर्षात जेवढं तयार झालं त्याच्यापेक्षा जास्त केवळ 10 वर्षामध्ये तयार करण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं. आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात नॅशनल हायवे हा गावोगावी पोचला. आज आपल्या गडचिरोली जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भाचा विकास करणारा समृद्धी महामार्ग, ज्या समृद्धी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात आज विकास होतोय, तो समृद्धी महामार्ग आता गडचिरोली पर्यंत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मुंबई ते गडचिरोली हे अंतर 8-8.5 तासात 9 तासात पूर्ण करता येईल अशा प्रकारचा मार्ग आपण तयार करण्याचा निर्णय घेतला. आज आपण पाहू शकतो गडचिरोलीमध्ये केवळ मागच्या एका वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 28,000 घरं आपण बांधली, 72,000 लोकांना आपण मागच्या काळात शौचालय दिलं, 2 लाख लोकांपर्यंत पिण्याच्या पाण्याचा नळ मोदीजींच्या योजनेतनं गडचिरोलीमध्ये पोहोचवला.